मित्रांनो, येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या म्हणजेच वोटर लिस्ट आता अपडेट झालेल्या आहेत। प्रत्येक गावची नवीन मतदार यादी आलेली आहे। तर मित्रांनो, तुमच्या गावाची नवीन मतदार यादी नेमकी कशी पाहावी ते सुद्धा आपल्या मोबाईलवर याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि विशेष म्हणजे देशातील कोणत्याही गावाची अगदी बूथनिहाय यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो, एक लक्षात असू द्या, ही मतदार यादी जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहाल तर तेव्हा त्यामध्ये मतदारांचा फोटो मात्र येणार नाही, कारण काही गोपनीयतेमुळे किंवा प्रायव्हसीमुळे मतदारांसाठी ही यादी जी आहे तर विदाऊट फोटो या ठिकाणी उपलब्ध असते। जर तुम्हाला फोटोसह यादी पाहायची असेल तर ती तुमच्या BLO कडेच तुम्हाला पाहायला मिळेल। तर फोटो या ठिकाणी अवेलेबल असतात, परंतु मतदार यादी आपण पाहताना त्यामध्ये फोटो दाखवले जात नाही। त्यामागचं कारण म्हणजे प्रायव्हसी, कोणाची प्रायव्हसी असते, गोपनीयतेमुळे हे सर्व या ठिकाणी फोटो या ठिकाणी हाईड केले जात असतात। तर तुमच्या गावाची नवीन मतदार यादी कशी पाहावी, चला जाणून घेऊयात। मित्रांनो, तुमच्या गावची नवीन मतदार यादी पाहण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील ब्राउझरमध्ये गुगलमध्ये या ठिकाणी वोटर लिस्ट असं सर्च करावं। वोटर लिस्ट सर्च केल्यानंतर सर्च रिझल्ट मधील पहिलीच वेबसाईट इलेक्टोरल रोलची तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी निवडायची आहे। तर सुरुवातीला आपण महाराष्ट्र आपलं जो राज्य आहे ते या ठिकाणी निवडूयात। त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडावं लागणार आहे, तर आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडलं। डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आता असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे म्हणजेच आपलं विधानसभा क्षेत्र कोणतं आहे तर हे या ठिकाणी निवडावं। विधानसभा क्षेत्र निवडल्यानंतर या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करावी। आपल्याला इंग्लिशमध्ये मतदार यादी पाहायची आहे की मराठीमध्ये ते निवडावं, तर आपण मराठी निवडूयात। मराठी निवडल्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी टाकून घ्यावा। व्यवस्थितरित्या कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला सर्चचं एक बटन म्हणजे यादीचं दिसेल, तुम्हाला याद्या दिसतील, आता सर्व गावाच्या याद्या दिसतील। तर प्रत्येक गावची यादी या ठिकाणी बूथनिहाय यादी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। ड्राफ्ट रोल 2024, फायनल रोल 2024 आणि जनरल इलेक्शन रोल 2024 अशा प्रकारचे 3 पर्याय तुम्हाला दिसतील डाउनलोडसाठी। तर आपल्याला जनरल इलेक्शन रोल 2024 ही यादी डाउनलोड करून पाहायची आहे, कारण ही अद्ययावत आणि अपडेटेड अशी ही यादी आहे, नवीन यादी आहे। तर आता तुमचं गाव जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्ही त्यासमोर इथं डाउनलोडचं बटन दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक करून तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊ शकता। तर या ठिकाणी कधी कधी डाउनलोडिंगची फाईलची साईज जास्त असल्याने डाउनलोडिंगला वेळ लागू शकतो। तर अशा प्रकारे ही यादी तुम्ही कोणत्याही गावची, तुमचं गाव किंवा इतर कोणत्याही गावची यादी जी आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून पाहू शकता। तर यादी आपली या ठिकाणी डाउनलोड होत आहे। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ही ती यादी जी आहे ती ओपन करून पाहू शकता। त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये PDF रीडर असणं आवश्यक आहे, म्हणजे PDF फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपण डाउनलोड्समध्ये जाऊन पाहू। तर या ठिकाणी आपली मतदार यादी जी आहे ती डाउनलोड झालेली आहे। आता अशा प्रकारे ही यादी तुम्ही पाहू शकता, मतदार यादी 2024 महाराष्ट्र। तर ही यादी जी आहे ती अपडेटेड यादी आहे, तुम्ही तुमच्या गावाची ही अशा प्रकारे यादी पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या मतदार यादीमध्ये छायाचित्र तर उपलब्ध आहे, परंतु ते दाखवले जात नाही, कारण काहीतरी या ठिकाणी प्रायव्हसीमुळे, गोपनीयतेमुळे यामधील फोटो जे आहेत ते दाखवले जात नाही। फोटोची यादी पाहायची असेल तर ती फक्त तुमच्या BLO कडे तुम्हाला मिळू शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची नवीन मतदार यादी तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। तर काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।